नागपूर महापालिका महापौरपद सर्वसाधारण महिलेसाठी राखीव ठेवण्यात आलंय। नागपूरमध्ये भाजपच्या 8 महिला नगरसेविका सर्वसाधारण प्रवर्गातील आहेत। नीता ठाकरे, शिवानी दाणी, मनीषा अतकरे, वर्षा चौधरी, दिव्या धुर्डे, भारती बुंदे, अश्विनी जिचकार, विशाखा मोहोड ही नावं सध्या चर्चेमध्ये आहेत। नागपूर महापालिका महापौरपद हे सर्वसाधारण महिलेसाठी राखीव आहेत आणि 8 महिला नगरसेविका आहेत ज्या सर्वसाधारण प्रवर्गातून येतात आणि तीच नावं आपण बघू शकतो। यामध्ये नीता ठाकरे, शिवानी दाणी, मनीषा अतकरे, वर्षा चौधरी, दिव्या धुर्डे, भारती बुंदे, अश्विनी जिचकार, विशाखा मोहोड या शर्यतीमध्ये आहेत। नेमकी कुणाला संधी मिळते या 8 महिला नगरसेवकांपैकी हे बघणं सुद्धा महत्त्वाचं असेल। नागपूरचं महापौरपद आहे ते सर्वसाधारण महिलेसाठी राखीव ठेवण्यात आलेलं आहे। महापौरपदाची माळ या 8 महिला नगरसेविकांपैकी नेमकी कुणाच्या गळ्यात पडते हे बघणं सुद्धा औत्सुक्याचं असणार आहे। नेमकं काय घडतंय नागपूरमध्ये जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडी सध्या आपल्यासोबत आहेत। जितेंद्र, आपण बघतोय भाजपच्या 8 महिला नगरसेविका आहेत ज्या सर्वसाधारण प्रवर्गातून येतात आणि यामधून नेमकी कुणाची वर्णी लागू शकते, काय समीकरण सांगतायत? नक्कीच, कारण कोणाची वर्णी लागेल आता हा सस्पेन्स कायम आहे। मात्र ज्या 8 नगरसेविका आहेत त्यांची प्रामुख्याने नावं समोर आलेली आहेत। त्यापैकी जवळपास काही जण या नवख्या आहेत, ज्यामध्ये शिवानी दाणी वखरे असतील किंवा संतोष लड्डा असतील, वर्षा चौधरी असतील। या ज्या महिला नगरसेविका आहेत त्या पहिल्यांदा निवडून आलेल्या आहेत आणि या महिला नगरसेविका महत्त्वाचं म्हणजे या दक्षिण पश्चिम या विधानसभा मतदारसंघातील येतात। दक्षिण पश्चिम हा विधानसभा मतदारसंघ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आहे आणि शिवानी दाणी यांचं नाव प्रामुख्याने समोर येत असल्याची माहिती मिळते। कारण शिवानी दाणी वखरे या मुख्यमंत्र्यांच्या अत्यंत निकटवर्तीय म्हणून समजल्या जातात। त्याचबरोबर त्या राष्ट्रसेविका समिती असेल, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद असेल किंवा भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा असेल, या सगळ्या आघाड्यावर त्यांनी काम केलेलं आहे। त्याचबरोबर आर्थिक सल्लागार म्हणून देखील त्यांची ओळख आहे आणि अशा उच्च शिक्षित आहेत, त्या तरुण आहेत, त्यामुळे त्यांचं नाव जे आहे ते अधिक आघाडीवर आहे। त्याचबरोबर जर दुसऱ्या नावाचा विचार केला तर वर्षा चौधरी यांचं नाव देखील आघाडीवर आहे। त्या देखील दक्षिण पश्चिम या विधानसभा मतदारसंघातून येतात। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची त्यांना पार्श्वभूमी आहे, पृष्ठभूमी आहे। त्याचबरोबर मनीषा अतकरे असतील, दिव्या धुर्डे असतील, या शहराध्यक्ष आहेत, संतोष लड्डा असतील, या पूर्व नागपुरातील आहेत। त्याचबरोबर ज्या जिचकार आहेत, अश्विनी जिचकार, या देखील दुसऱ्या टर्मच्या नगरसेविका आहेत। तर एकूणच जे आहेत ते 8 नगरसेविकांची नावं जी आहेत ती आता आघाडीवर आहेत। कारण महिलांसाठी राखीव ओपन असा हा नागपूर महानगरपालिकेचं महापौरपद ठेवण्यात आलेलं आहे आणि यापैकी आता कोणाच्या गळ्यात महापौरपदाची माळ पडते हे येत्या 2 ते 3 दिवसात, कारण मुख्यमंत्री स्वतः रविवारी नागपुरात येणार असल्याची माहिती आहे आणि त्यानंतर महापौरपदावर शिक्कामोर्तब होण्याची देखील माहिती मिळते। जी नक्कीच खरं तर जितेंद्र 8 या महिला नगरसेविका आहेत आणि त्यांच्यामधून नेमकी कुणाला संधी मिळते हे बघणं खरं तर औत्सुक्याचं असेल। जितेंद्र, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।